मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया। मुही मुही ऐसे नहीं छेड़ो सावरे, सुन सुन मौसे नहीं खेलो दावरे, जाके यशोदा से कह दूंगी रे, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, लुक छुप के तकियों ना मोही, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, नैनों से ना छूना मोही, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा। आसा धा रे सा नि ग प म ग रे प म ग रे सा, प प सा नि ध प ग म रे म धा प ग म रे ग धा ग म नि धा प म ग रे सा नि ध ग रे सा नि ध ध स ध स रे ग रे सा नि ध सा ध प म ग रे धा प म ग रे सा 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 रे ग प ग रे सा। सुनी जो तेरी मुरली चली रे चल दे पिया मोरे वो जुल्मी, गाऊं तेरे ही गीत क्यों, ले मैं तेरी हो गई चढ़ गई तेरी पे तेरे, मोहना क्या हुआ, यूं मती मारी गई मोरी कैसे, छोड़ा बैल के आगे तुझे ऐसे, है ये सारा दोष मेरा। फुलले फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या शकुनाच्या मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे। झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोनफुली, साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे, झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोनफुली, साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे, या वेडाचे नाच रे भाव बिलोरे मेंदीने, शकुना देव सर्व कार्येषु सर्वदा, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती अशा आपल्या लाडक्या बाप्पाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. गणेश वंदना. निरागस हो गणपती
निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो गणेशाच्या वंदनाने आजच्या कार्यक्रमाची तर आपण सुरुवात केलेली आहे पण उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छिते की इथून पुढची जी गाणी आम्ही सादर करणार आहोत तो एक कोमलचा जीवन प्रवास सादर करणार आहोत तर आता तुम्ही म्हणाल की दोघांच्या कार्यक्रमाला आलेलो आहे तर जीवन प्रवास म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर आधी आपण पाया घेतो तर आजच्या कार्यक्रमाचंही असंच आहे की कोमल इथपर्यंत पोहोचली कशी एक दोन गाण्यांमधून आपण पाहणार आहोत पहिली पेटी तूप रोटी दुसरी पेटी धनाची पेटी असे आपण म्हणतो तिच्या जन्मापासून संस्कृती परंपरा जगण्याचे तिच्या आई वडील तिच्यावर संस्कार करत असत तर दहिकाई म्हणजे कोमल उबाळ परिवारांची सून होणार आहे तर तिच्या मनातली घालमेल तिच्या मनातली कुजबूज तेव्हा कशी होती आज परत एकदा आपण पाहूया माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ स्वप्न राही
आनंदाचे अश्रू असतात आणि हाच आनंद घेत या दोघांनीही हे आयुष्य पुढं चालवलेलं आहे. आणि हा आनंद त्यांच्या घरी चालू असताना घरातले सर्वच मंडळी आनंदी असतात. लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षरे नव्हे, दोन मनांनी, दोन कुटुंबांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध. लग्न ठरल्यानंतर साखरपुडा होतो आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभ होतो. तर या हळदी समारंभामध्ये कोमलच्या गालावरची कडी कशी खुलली होती ते आज परत एकदा पाहणार आहोत. तर मला तुम्ही सांगायचंय, कोमलच्या हळदीला किती जण उपस्थित होते? जर हात वर करा बरं. हळद इकडे एवढंच होते. कोण नव्हतं? आम्ही पण नव्हतो, आम्ही हात वर केला. तर तोच हळदीचा रंग आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आज परत एकदा आपण पाहूया. सजली नटली लाजली लेक लाडकी चालली. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची काली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. करूया. खूप सुंदर चाललं होतं. शेवट जोरदार टाळ्या वाजवायच्या. गोऱ्या गाली उतू उतू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कुणी नजर
कुठूनही दिसून येते. खूप सुंदर. बाळाची कोण? मावशी का आत्या? मावशी. वा, मावशीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सासर आणि माहेरचा समतोल सांभाळता माहेरासारखंच मिळून राहत असलेली कोमल सासरी देखील सगळ्यांची मने जिंकून घेत असते. घेतीये का? कुठे आहे सासूबाई? घेतीये का? छान आहे ना? मस्त चाललंय ना? वा. तर हा जो चेहऱ्यावरचा हे हास्य, हा आनंद कधी एकदा माहेरच्या लोकांना सांगावासा वाटत असतो. आणि पहिल्यांदा जेव्हा नववधू माहेरी येते तर मला तुम्ही सांगायचंय कुठल्या सणानिमित्त नववधू माहेरी येते? अजून 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 नागपंचमी. जोरात टाळ्या वाजवतात काकूसाठी. हाच नागपंचमीचा सण म्हणजे तिची पहिली मंगळागौर आपण साजरी करणार आहोत. पण सण म्हटलं की कुटुंब आलं आणि कुटुंब म्हटलं की तुम्ही सर्वजण. तर सर्वांनी यायचंय. आपण एक छान मंगळागौरीचा सण तिचा इथे साजरा करणार आहोत. आमच्या मैत्रिणी दाखवतील तसं करायचंय. चला कोमल, तू पण यायचंय. आणि बाकी बाळाची आत्या, मावशी, आजी, काकी, मामी, शेजारी, तिच्या मैत्रिणी सर्वांनी यायचं. असं वाटतंय की आपलं काहीतरी नातं बाळासोबत आहे. त्यांनी सगळ्यांनी यायचं. चला पटकन. गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर, गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, आयनु या ग बायानो शेजारणीनो या ग या, आयनु या ग बायानो शेजारणीनो या ग या, फुलून आलंय अंगण बाई चिम्यान धरले रिंगण, फुलून आलंय अंगण बाई चिम्यान धरले रिंगण, चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडनी, चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडनी, कशान मन हे झालं ग बाई कावर बावर, पिंग बाई पिंगा पिंग बाई पिंगा पिंग बाई पिंगा पिंग बाई पिंगा, माझा पिंगा घालत बिंगा पिंगा ग पिंगा, माझा पिंगा घालत बिंगा पिंगा ग पिंगा, पिंग बाई पिंगा पिंग बाई पिंगा पिंग बाई पिंगा पिंग बाई पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात गाजवली पोरी 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 पिंगा, माझा पिंगा घालत बिंगा पिंगा ग. छान छान छान. धन्यवाद. थँक्यू सो मच. काहीतरी मी विचारणार आहे. काय? हा, परत जागेवर जायचं नाही. ओके. तर तू आणि तुम्ही दोघी सोडून तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्या 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची. आणि तुम्ही ताई, तुम्ही दोघी, तुम्ही आणि तुम्ही या कार्यक्रमाचं औचित्य साधून एक उखाणा घ्यायचा. बरं झालं बाई मी गेले नाही. आवडतं का? अरे वा वा वा, छान. या गुलाबाची फूल दिसायला पाहिजे. दत्तात्रय पाटलांचं नाव घ्यायला सौभाग्य म्हणतात. राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर, राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर, चैतन्यरावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकवावर. सुंदर. चांदीची वाटी त्याकडे साखरेचे खडे वैभव पाटलांचं नाव घेते तुम्हाला. गुगल करताय पण नाही करत. सेव्ह पण मग करून ठेवलाय ना, गुगलवरूनच काढला असेल. कधी कधी नीट वाचा बरं का. कधी कधी गुगल वाई पण फसवते, रस्त्यावर इकडे दाखवते. बरोबर की नाही? हा
नीलवर्ण आकाशात नीलवर्ण आकाशात नीलवर्ण आकाशात नीलवर्ण आकाशात नीलवर्ण आकाशात नीलवर्ण आकाशात तो पक्षी उडतो पक्षी संकेतरावांचं नाव घेते वहिनींच्या डोहाळे जेवणाच्या बहिणींच्या डोहाळ्या जेवणा दिवशी. छान, जोरदार टाळ्या वाजवल्या परत एकदा. आता प्रश्न रेडी. तर कोमल आणि वैभव यांना तू काय म्हणते दोघांना? दीदी आणि दाजी, दादा आणि वहिनी. ऐकायचंय दोघांनीही. बाळ कुणासारखं असावं? दादासारखं की वहिनीसारखं? दाजींसारखं की दीदीसारखं? दीदीसारखं. हा, आईने ठरवलेलं. ह्यांनी जर दाजी म्हणलं तरच मी वहिनी म्हणणार, नाही तर वहिनी म्हणणारच नाही. छान. पुढचा प्रश्न. दोघांमधली एक एक चांगली सवय सांगायची की ती बाळामध्ये यावी. जसं की दादा खूप समजून घेतो, दादा खूप हुशार आहे. म्हणजे असं असू शकतं, हे मी सांगते. असं काहीतरी सांगायचं. बाळ दिसायला गोड वहिनीसारखंच असावं आणि ती बाळामध्ये यावी. जी सवय नाही यायला पाहिजे ती सांग. आळस आळस दोघांमध्ये पण खूप येतो, यायला नाही पाहिजे. हो हा. छान. आता हिने काय सांगितलं माहिती? ही वाईट सवय सांगितली. मी चांगली सवय विचारली होती. ठीक आहे, पुढचा मला तोच प्रश्न होता. पण चांगली सवय पण एक सांगायची की ही खूप चांगली सवय आमच्या दादा वहिनीमध्ये. आठवतोपर्यंत चांगली सवय, दीदी एखाद्या व्यक्तीला भेटली तर परत ती व्यक्ती दीदीला विसरू शकत नाही. तीच दीदीच्या बाळामध्ये स्मरणशक्तीचा म्हणजे तिचा बोलण्याचा स्वभाव. दोघं पण समजूतदार आहेत. जसं हिने सांगितलं की दीदीला कुणीतरी एखादं भेटलं की विसरू शकत नाही किंवा अट्रॅक्टिव्ह पर्सन आहे. मी म्हटलं नंबर 6 आहे का तिचा? नंबर 6, 6 नंबरच्या ज्या व्यक्ती असतात ना त्या अशा असतात. मी पण आहे त्यामध्ये, म्हणून मी पटकन विचारलं. दादा आणि बहिणी सर्वांना म्हणजे एकदम एकत्र करून ठेवतात प्रत्येक वेळेस. म्हणजे काही प्लॅन ठरला तर सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेणं, सगळ्यांना बोलवणं आणि स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इंटरेस्टेड असतात आणि उत्साही असतात प्रत्येक गोष्टीत. बाळाने कसं व्हावं? आता आधीच हिने वाईट गुन्हे काय तो सांगितलं, खूप आळस आहे दोघांमध्ये. आता तुम्ही दोघांचे सांगायचे. ओ एवढी धमकी नका देऊ आमच्या या मेवण्यांना. काही नाही करणार, टेन्शन घेऊ नका. आपली दीदी आहे ना एवढी छान. म्हणजे कसं असतं, खूप मोबाईल बघणं किंवा खूप मोबाईल बघू नये बाळानी, किंवा खूप ड्रायव्हिंग करू नये, दादा जेवतच नाही किंवा दाजी बोलतच नाही, असं काहीतरी असतं. की दीदीचं पण असं आहे की खूप उशिरा उठते, जेवणच करत नाही, रात्री लेट नाईट पर्यंत झोपत नाही, असं काहीतरी असतं. ह्या सवयी बाळामध्ये नको, हे सांगायचं. दीदी म्हणली ती उशिरा झोपली ती त्याला जायला लागली पाहिजे आणि दाजी म्हणली थोडं जास्त बोललं पाहिजे. बापरे, किती घाबरून बघते तुमच्याकडे. बापरे, लक्ष ठेवा का सासूबाई, आमच्या या मेहमानांना लक्ष ठेवा बरं का तुम्ही. हा, छान. सगळ्यांनी छान उत्तरं दिली, उखाणे पण छान घेतले. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. खेळले मंगळागौरीचे खेळ. सुरेश रावांचं नाव घेते. चला आता आली आहे डोहा जेवणाच्या गाण्यांची वेळ. डोहा जेवणाच्या गाण्यांची वेळ.
थँक्यू. भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी पोर तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी मिजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची गबाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा जन्मास्तुरीचा लाभला जन्मास्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाईचा दिशात पांगला कंठतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाई न्यारा भुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. संपूर्ण घर पुन्हा एकदा प्रसन्नतेने नटून त्यात पहिला समारंभ असतो तो डोहाळे पुरवण्याचा. घरातले सर्वच मंडळी डोहाळे पुरवत असतात, पण आजच्या या कार्यक्रमानिमित्त आमच्या मैत्रिणी कोमलचे हे डोहाळे कसे पुरवतात ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी मी कोमलला विचारू इच्छिते, तिला कशाचे डोहाळे लागले होते, काय खावंसं वाटत होतं तिला माहिती. बाहेरचं घरातलं काय नाही करूनच दिलं नशील तू. छान. तर आणि रात्री असं 12 वाजता 2 वाजता कधी भूक लागल्यावरती हा मित्रांना बरोबर सगळं माहितीये कधी त्रास दिला. ब्लिंकिट, झोमॅटो, हो ना, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर असेच हे एक सुंदर क्षण असतात, आनंद असतो, हट्ट असतो. एकदा जर बाळ झालं तर आपल्याकडे कोणी लक्ष देतं का हो? फक्त बाळ एक बाळ. हा, तर हाच आनंद आणि हीच गोड बातमी मनात ठेवून आमच्या मैत्रिणी कोमलचे डोहाळे कसे पुरवले ते आता आपण पाहणार आहोत. कथे लागले डोहाळे कथे
याग सख्यानो चला याग सयानो आता डोहाळ तुलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा किती लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा कैरी हवी की चिंचा बोर हौस हिची पुरवा कैरी हवी की चिंचा बोर हौस हिची पुरवा फुला फुलांचं दाग दागिन राणीला झडवा फुला फुलांचं दाग दागिन राणीला झडवा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा आईपणाचं भाग्य थोर ग चंद्र असे की चंद्र कोर ग आईपणाचं भाग्य थोर ग चंद्र असे की चंद्र कोर ग सौभाग्याचं अभंग लेण चांदण्यात सजवा सौभाग्याचं अभंग लेण चांदण्यात सजवा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा मैत्रिणीचं सैबाईचं डोहाळं पुरवा की कुणीतरी येणार या गाण्याशिवाय तर आपला आजचा कार्यक्रम अपूर्ण आहे. तर आता आपण कुणीतरी येणार हे गाणं घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी यायचे. मग अशी एवढे छान मला बोलण्यास साथ दिली तशीच या गाण्याला सुद्धा साथ द्यायची आहे. बाळाची आजच्या मावशी काकी मामी आजी सर्वांनी यायचे. रिलेटिव्ह असतील आणि मागे जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी सुद्धा सहभागी व्हायचे. माझी नजर तुमच्यापर्यंत पण आहे. तर का म्हणते मी हा आनंद सोहळा हा आपण सगळ्यांसाठी आहे. या दोघांना तर आनंद झालाय पण त्याच्या दुप्पट आनंद कधी होत असतो जेव्हा तुम्ही सर्वजण सहभागी होत असता. तर आता आपण कुणीतरी येणार हे गाणं घेणार आहोत. तर आता तुम्ही इथे यायचंय. बाळाची दोन्हीकडची आजी त्यांनी इथे माझ्या जवळवरती यायचं. तुम्ही पण चला पटकन. हो सगळ्या आज्या त्या मावशी पण आधी या ना मोठं जरा सगळ्यांना घेऊन या. बाकी सर्वांनी या साईडला येऊन थांबायचे. पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग होणार जे ते तसं दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती हर तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती हर तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अगं आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग ग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार माझे आजी आजोबा आणि वैभव दादा आणि त्यांचे सगळे मित्र. चला बघा खूप जणांकडनं मला रिक्वेस्ट आली की प्लीज सांगा ना फक्त बोलले की आमचं नाव सांगू नका. चला माझ्या आजी आजोबा यावरती परत येतात. तसं दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती हर तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती हर तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अगं आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग ग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी
आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली, सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. ड्युटीवर यायच्या पहिलेच मी तयार होते. आता ह्याला म्हणतात अनुभव. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 25 वर्षाचा अनुभव. त्यामुळे ताईंनी ते यायच्या आधीच त्यांनी आवडून ठेवलं. हो की नाही? जरा टाळ्या होऊन जातो. आता ताईंकडे बघून बघूया किती वेळ लागला दादा, आणि खरं सांगायचं उत्तर 40 मिनिटं. तरी मी घड्याळ लावून बसले होते का पण सगळे नाही, पण तरी पण एक असतं ना टायमिंग, आपल्याला दिसतं की हा इतक्या वेळ आवरून हे राहिला. पण 40 मिनिटं स्वतः ताईने लावले नसेल. घरात आवरून दादांची शर्टची इसरी विसरी काय केली का? मी ऍक्च्युली ऑफिसमधून आले आणि मग परत आवरायला घेतलं. मी तसं 7 वाजता आवरायला घेतलं. दोन्ही मुलांना ट्युशनला सोडलं होतं, मग मी मुलाला घेऊन आले, मुलीला ते घेऊन आले. बरं, मग दादांनी किती वेळ लावला? ते नाही, ते डायरेक्ट ऑफिसमधून आले. अच्छा, ते डायरेक्ट ऑफिसमधनं आहे. सर बरं, आता तुम्ही किती वेळ लावला? फोन आल्यानंतर 15-20 मिनिटातच तयार झाले. 15-20 मिनिटात तयार झाले. छान. आता तुमच्या हातामध्ये जे टॅग म्हणजे हे किती रेस्टॉरंट, टाळा वाजवा थोडं. चला. जहाँ से
की नाही? मस्त ना? हा, ठीक आहे. आता आहे ना, हा, आता तुम्ही आहे ना पाठीमागे बघा आणि सगळ्यांनी तुमची हेअरस्टाईल दाखवायची. सगळ्यांनी टर्न व्हा. हा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय की छान हेअरस्टाईल कोणाची झालेली आहे ते त्यांना आपण विनर करणार आहोत बरं का. थोड्या वेळाने आपण विचारणार आहोत, पण तुम्ही सगळ्यांनी बघा की हेअरस्टाईल कोणाची छान झाली. ठीक आहे, आता पुढे बघा. छान सुंदर सगळ्या दिसतात. आता इथे पुढे एक गाणं परत लागणार आहे. आपल्याला आहो नाही घ्यायचं आणि छान रॅम्प वॉक करत तिथपर्यंत जायचंय. छान अशी पोज द्यायची आहे. ओके, आणि मग परत रिटर्न इथे उभं राहायचंय. चालेल, पहिल्यांदा तुम्ही तीन इकडे हे तीन इकडे Shake it,
तुझे डोहाळे, कसे आहे तुझे डोहाळे, मला सांग पूर्वीन सारे, मला सांग पूर्वीन सारे. जायचे का बागेत झुलायचे का झोपाळी, कोमल जायचे का बागेत झुलायचे का झोपाळी, हिरव्या हिरव्या राणी गाऊ चल गाणी, खाऊ आंबट गोड पाणीपुरी, खाऊ आंबट गोड पाणीपुरी, आपण जाऊया बागेत सारे, फुलांच्या या झोपाळी मऊ रेशमी गादी, स्पर्श तिचा ऐसा सुगंधी मखमली, जाऊ आपण स्वप्नांच्या देशी, जाऊ आपण स्वप्नांच्या देशी, लल्लला ले ला लल्लला जायचे का प्रवासी जिथे बर्फांच्या राशी, जायचे का कोमल आणि वैभव, जायचे का प्रवासी जिथे बर्फांच्या राशी, हिमालयाच्या कुशीत नटली वसुधा राणी, येणाऱ्या सोनुल्या साठी, अरे येणाऱ्या सोनुली साठी, झाली आता जय्यत तयारी, झाली आता जय्यत तयारी, लल्लला खा सकती है खिला नहीं सकती, स्वाद कैसा है बता नहीं सकती, खा सकती है खिला नहीं सकती, खा सकती है खिला नहीं सकती, स्वाद कैसा है बता नहीं सकती. कौन है ऐसी? वस्तु नहीं है, ऐसा एक शब्द है. खा नहीं सकती और खिला भी नहीं सकती है, वस्तु नहीं है, और स्वाद कैसा है बता नहीं सकती. बोलो कौन है होशियार इसमें? एक ही चलेगा, एक ही उत्तर आएगा तो चलेगा, अनेक नहीं, एक का ही उत्तर चलेगा, ऐसा तो ना नहीं आता है. हाँ बोलो. नहीं कसम, खा सकती है खिला नहीं सकती, स्वाद कैसा है बता नहीं सकती. कसम. बासुंदी, बा म्हणजे बाळ आणि सु म्हणजे सुंदर, बासुंदी आणि दिसते, बाळ सुंदर दिसते. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation, I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. जशी की तू आणि मी. मूल्यांकन 6 म्हणजे 6, 15 आणि 24 हा ज्याचा बर्थडे असतो, लक्झरीज लाईफ असते त्यांची, सगळ्यांना मिळून मिसळून येणारे असतात. बरोबर आहे, मला इथे काही माहिती नाहीये, पण मी एक सांगते, सर्च पण करू शकता तुम्ही, असं काही नाही. थँक्यू परत एकदा तुमच्या सर्वांचं. आणि आता ओटी भरायला चालू करू शकता. ती सासरमायांची ओटी होईल आणि त्यानंतर मग बाकीच्या पाहुण्यांनी ओटी भरू.
पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले ती पुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले ती पुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी हो कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी कोण आहे ज्यामुळे हे उंबऱ्याला लाभणी ही नवी सुरुवात आहे ही नवे आभास हे दूरवरची ती निळाई मागते सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते आ भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते गायले मी अंतरीच्या वेदनांचे हुंदके हरवलेली स्वप्न होती थबकलेली पावले पण तुझ्या भेटीत आता गवसले सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले ती पुरसे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रे
हुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ पाहता क्षणी वाटे कुणी अपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपला दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसला हे वेड जे स्वप्नातुनी जपला स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे हुरहुर आहे इशाऱ्यातुनी हळुवार वाहे शहाऱ्यातुनी नकळत कधी या ओठांवरी येते कहाणी नव्याने जुनी ओ बहरात फुलत दिनरात झुरत क्षण एक भुलत प्रेम हे धागे जुळलेले
दूरच्या देशी उडून जाशी मला हे नेशी सोबतीने आखरा हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळते सोबतीने चालते भोवताली वाहते बंध जुळले या मनाचे त्या मनाशी हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळेसे ऊन आले सावलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले
तुला तू हवीशी. हाक देता तुला साद जाते मला वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा चेहरा तूच माझा आरसा तुला पाहते रे तुला पाहते पाहिले मी तुला पाहताना मला पाहता पाहता हात हाती दिला वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवढा तुला पाहते रे तुला पाहते तू जुनी पालवी तू ऋतू ही नवा ऊनही तूच तू कारवा. जग भासते सारे नवे नवे बरसे जसे हळुवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू. थोडं फिरावा. ह्याच्या निघणार होते असतं माहिती का ते पेडा आहे बर का.